मोठी ढगफुटी होऊन अर्ध्या एका तासामध्ये या ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून त्यामध्ये अशा प्रकारची धक्कादायक बातमी आता या ठिकाणी येत आहे की नदी नाले फुटणार आहे. आज आलेल्या महत्त्वाच्या 20 जिल्ह्यामधल्या पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि अनेक भागामध्ये चक्रीवादळ धुमाकूळ घालणार आहे. काही भागामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस बसणार आहे. त्यामुळे पुढचे 12 तास हवामान खात्याकडून आता गंभीर स्वरूपाचा धोक्याचा इशारा महाराष्ट्रामध्ये असण्याचं सांगितण्यात आलंय. आता 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आले. या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. त्यामुळे या बातमीला साधीसुधी समजू नका, कारण अरबी समुद्रामध्ये एक विचित्र घडामोड घडली आहे. एक अशी घटना घडली आहे की ज्यामध्ये 50 वर्षांमध्ये कधी सुद्धा घडली नव्हती. सॅटेलाइटच्या माध्यमातून या घटनेचा एक पहाटेच फोटो काढण्यात आला. हा फोटो पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्याचा मोठा धक्का बसलाय. त्यांनी ताबडतोब मीटिंग या ठिकाणी बोलवण्यात आली. सर्व जिल्ह्यातील कलेक्टरांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आलेली आहे. सर्वांना सावध राहण्याचा आणि सतर्कतेचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने बैठक घेण्यात आली आणि बैठकीतून संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढच्या 12 तासासाठी एक मोठा धोक्याचा इशारा यामध्ये देण्यात आलेला सांगण्यात आलाय. सध्या जरी वातावरण कोरडं असेल, सध्या जरी ऊन तपत असेल, तरी तुम्ही गाफील राहू नका, कारण यामध्ये चक्रीवादळ आणि ढगफुटीचा इशारा यामध्ये देण्यात आलाय. ढगफुटी येतो तेव्हा अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस अर्ध्या एका तासामध्ये पडत असतो. अशाच नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यात, त्यामुळे अतिक दक्षतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय. महाराष्ट्रात निसर्गाचा महातांडव पुढच्या 3 ते 4 तासामध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक अशी नवीन प्रणाली अरबी समुद्रात तयार झाली आहे जिला ट्विन्स सायकल म्हणतात. म्हणजे 2 चक्रीवादळ एकत्र आले असून या अरबी समुद्रामुळे काळे काळे भले मोठे ढग तयार झालेत. हे दुरी ताकदीचे पाण्यात ढगांना महाराष्ट्राच्या दिशेने उडू लागले आहेत आणि या ढगांची लांबी तब्बल 4000 किलोमीटर इतकी लांबी पसरलेली आहे. या ढगांची फौज इतकी मोठी आहे की त्याच्यामध्ये 2 चक्रीवादळ या ठिकाणी समावलेले आहे. आता समोर आलेल्या बातमीनुसार पाऊस थांबलाय, पाऊस येणार नाही, जुलै महिन्यात पाऊस येईल की नाही असे म्हणत लोक होते, पण तेवढ्यात अख्ख्या महाराष्ट्राला वेढा घातला. इतकी भयानक परिस्थिती पावसाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे ढग पुढील 72 तासामध्ये पहिल्या टप्प्यातील 13 जिल्ह्यांमध्ये धडकणार असून या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासारखा या ठिकाणी गाराचा सुद्धा पाऊस यामध्ये होऊ शकते. त्यामुळे भयंकर गाराचा पाऊस इथे असल्याचे शेती पीक नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर पेरणी केली असेल किंवा पेरणी करत असाल तर दोघांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे. त्याचबरोबर वादळी वारा यामध्ये भयंकर इतका आहे की वारा असेल की झाड अक्षरशः या ठिकाणी रस्त्यावर मोडून पडतील, कच्ची घरे पडतील, त्या ठिकाणी उडून जाणार आहे. विजांचे इतके भयानक तांडव ज्याच्यावरून सगळीकडे दणाणलेले उडेल. तुमचा भरोसा देखील बसणार नाही, पण काल महाराष्ट्रातील 3 ठिकाणी विजांचा कडकडाट झाला आणि इतक्या अर्ध्या एका तासामध्ये पाऊस पडला की लोकांना अक्षरशः कळायचं बंद झालं होतं की त्यामुळे आज गाफील राहू नका. बघा, काल आणि परवा अनेक भागामध्ये घटना घडल्यात ज्यामध्ये भयंकर लोकांचे नुकसान झाले, ज्याच्यामध्ये एकाच गावात 5 ते 10 मिनिटात आचमध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी विजा पडल्या, ज्यामुळे अक्षरशः जनावर माणसाचा अगदी या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम तयार झाला. त्यानंतर झाडं मोडून पडली, रस्ते बंद झाले आणि सर्व परिस्थिती पहिली 50 वर्षात पहिल्यांदा या ठिकाणी घडत असल्याची आता ही परिस्थिती अजिबात हलक्यात घेऊ नका. प्रत्येक जण म्हणतोय मोसमी पाऊस आहे, शांतता येईल असं वाटतंय, पण आता यावर्षी एल निनो असल्यामुळे यावर गॉडझिला एल निनो सक्रिय झाल्यामुळे आता परिस्थिती या ठिकाणी आणखीच चिघळणार असल्याची माहिती दिसत आहे. यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सर्व जिल्हा अधिकाऱ्यांची ताबडतोब बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी 3 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. आतापर्यंत जे पावसाचे अंदाज पाहिले ते अंदाज आता पूर्णपणे खोटे ठरले असून आता पावसासोबत एक अतिशय भयानक या ठिकाणी सायक्लोन प्रणाली म्हणजे दुहेरी चक्रीवादळ आणि 4000 प्रति किलोमीटरचा वेगाने ढगांच्या रांगा या ठिकाणी राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकू लागल्यात. या संकटाची जाणीव लोकांना नव्हती. त्यामुळे सॅटेलाइटचा फोटो देखील या ठिकाणी टीव्हीवर आता ते दाखवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सकाळपासून पावसाबद्दलच्या बातम्या या ठिकाणी आता सकाळपासून जोर धरू लागलेल्या आहे. हा फोटो सॅटेलाइटद्वारे काढलाय, ज्यामध्ये चक्रीवादळ या ठिकाणी निघते. 24 तासात या 10 जिल्ह्यांना पुढचे 10 जिल्हे खूप संकटाचे राहणार आहे. ढगांची रांग मोठी व्यापून या ठिकाणी जाणार आहे. तर खरं तर इतका मोठा तांडव महाराष्ट्रात 50 वर्षात पहिल्यांदा झाला आणि यात सुद्धा नव्हता, जेव्हा अचानक पहाटे लोक गाढ झोपेत असतील, अचानक इतका पाऊस झाला की
की नव्हता की काही कळलं सुद्धा नव्हतं. आता परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी सुद्धा तशीच होणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अतिदक्षतेचा इशारा यामध्ये स्पष्टपणे देण्यात आला आहे. अति तीव्र जिल्ह्यांची यादी यामध्ये सांगण्यात आली आहे. अतिशय तीव्रतेचे जिल्हे यामध्ये आहेत. 13 जिल्हे या जिल्ह्यांची यादी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील टप्प्याटप्प्याने बाकीचे 23 जिल्हे आहेत, तिथे काय काय परिस्थिती होणार आहे, काय काळजी घ्यायची आहे, सगळी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात घ्या की सर्वात मोठी बातमी राहणार आहे की प्रत्येकाला सावध राहायचं आहे. वेळ न वाया घालता ताबडतोब या माहितीला आता सुरुवात करूया. बघा, सगळ्यात आधी धोकादायक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपल्याला समजावून सांगणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही घडू शकतं काळजी घ्यायची सांगितलेली आहे, जेणेकरून हे सावध राहा. महाराष्ट्रात निसर्गाचा महातांडव आजपासून सुरू होत आहे. अरबी समुद्रात विचित्र घटना घडत आहे. आता 13 जिल्ह्यात भयानक तीव्र स्वरूपाचा डबल रेड अलर्ट या ठिकाणी आत्ताच देऊन टाकलेला आहे. खरं तर नेहमीसारखा पाऊस नाही, कारण इथे समुद्राच्या पोटात 2 आता अदृश्य राक्षस जन्मलेले आहे. विज्ञानाच्या भाषेत याला ट्विन सायक्लोन म्हणजेच की जोडपास चक्रीवादळ असं म्हटलं देखील चालते. भारताच्या दोन्ही बाजूने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून 2 महाकाय शक्ती या ठिकाणी एकाच वेळी जागा झाल्याचे दिसत आहे. मर्म या समुद्रावर असलेले बाष्प उरलेले वारे सह्याद्रीचे उंच डोंगराला धडकतील तेव्हा अवघ्या एका तासामध्ये 150 ते 200 किलोमीटर पाऊस एकाच जागेवर कोसळलेला आणि त्याच्यावर कोसळल्यानंतर थेट ढगफुटी हवेचा प्रचंड घर्षणामुळे ढगामध्ये बर्फाचे मोठे मोठे खळे तयार होतील आणि पाण्याचे थेंब बर्फ एकमेकावर घातल्यामुळे आजवरच्या सर्वात शक्तिशाली धोकादायक विजा अवकाशात कडकडाणार आहे. त्यामुळे विजा चमकत असताना अजिबात घराबाहेर पडू नका आणि लक्षात घ्या की अंगावर काटा घालणाऱ्या गारांचा या ठिकाणी मारा होईल. मृत्यूच्या चक्रातून महाराष्ट्रातले 13 जिल्हे पूर्णपणे आता वेढले जाऊ शकतात. आज मध्यरात्री 1, 2 नाही तर 3च्या सुमारास निसर्गाचा हा आकार पाहण्यात भेटणार आहे. यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे, नेमकं काय काळजी घ्यायची आहे, आपण पाहणारच आहोत. यामध्ये जर बघितलं तर पालघर आणि रायगड अवघ्या या काही तासांमध्ये पाण्याखाली या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग 90 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून समुद्र रौद्ररूप अचानक या ठिकाणी धारण करण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्या परिसरात गाराचा वर्षा या ठिकाणी अचानक व्हायला सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव मध्ये विजांचा जीवघेणे तांडव तुमच्या डोळ्यांनी बघायला मिळण्याची शक्यता आहे. निसर्गाने आपल्या संपूर्ण पॅटर्न जो आहे ते बदलून भौगोलिक सुद्धा युद्ध पुकारले आहे. सुरक्षित राहा, काळजी घ्या, कारण की सर्वात महत्त्वाचे आहे तुमचा जीव, कारण की तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या की इकडे पाऊस पडणार आहे, म्हणजेच की आतापर्यंतही कोणाला युद्ध सांगण्यात आलं नव्हतं. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे पुढच्या 8 दिवसांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जुलैपासून पावसाचा तांडव असेल. या ठिकाणी इतका पडेल की लोकांना नकोसा वाटेल. इतका जबरदस्त पाऊस या ठिकाणी पुढच्या 1 जुलैपासून या ठिकाणी धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या शेती पिकांची काळजी घ्या आणि घरी व सुरक्षित राहा. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती सूत्रामार्फत दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला आधीच नवनवीन बातमी पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.